Good morning, friends. Today we will proceed for narration of FYV's fourth unit. Narration forms an important and interesting part of our everybody's communication. Uh, in fact, everyday's communication, both oral and written. We are always telling stories of real imagined people, reporting events or incidents, or giving an account of our action and those of others. Narration is a skill that all of us need to use in both personal work situation, and we can be effective narrator if we understand its feature and process is involved. Narration as a form of writing consists in reporting something that happened. This could be an episode from history, a legend, or the story of a writer or someone's life or event and incident, such as a political rally or a chance meeting with famous actor. A narrative that is an account of imagined characters and event is called as fiction. Novel and short stories are thus fictional narratives. नॅरेशन याचा सरळ अर्थ करायचा म्हटला म्हणजे त्याला निवेदन असं म्हणता येईल. आणि निवेदन हे संभाषणामध्ये किंवा लिखाणामध्ये दोन्ही ठिकाणी मित्रांनो वापरलं जातं. आपण जेव्हा एखादी गोष्ट सांगतो, एखादी कल्पनाचित्र किंवा एखादा काल्पनिक पात्र रंगवतो, एखादी घटना, एखादा प्रसंग आणि त्यातील असणाऱ्या विविध क्रिया या संबंधीची आणि जे तंत्र वापरलं जातं त्याला नॅरेशन असं म्हणतात. नॅरेशन खरं म्हणजे व्यक्तिगत आणि सामाजिक किंवा पर्सनल आणि इम्पर्सनल दोन्ही परिस्थितीमध्ये आपल्याला फार परिणामकारक टूल म्हणून वापरलं जातं. नॅरेशन ह्या असणारी जी रायटिंग आहे याच्यामध्ये काहीतरी घडलेलं जे आहे त्याच्या ते लिहिलेलं स्वरूपात असतं. दिस कुड बी अन एपिसोड फ्रॉम हिस्ट्री. एखाद्या वेळी नॅरेशनमध्ये एखाद्या ऐतिहासिक घटना असू शकतं, एखादी दंतकथा किंवा एखादा इपिक एपिसोडसुद्धा असू शकतो. स्टोरी ऑफ रायटर ऑर सम वन्स लाईफ ऑर इव्हेंट. एखाद्याच्या जीवनातील असणारी आणि घटना त्याचं असणारं निवेदन. राजकीय एक पक्षाचा एखादा असणारी रॅली असू शकते, एखादा फेमस ॲक्टर संबंधीची किंवा त्याबरोबरची असणारी मीटिंग. अशा विविध कारणासाठी ज्या असणाऱ्या तंत्राचा वापर केला जातो त्याला आपण नॅरेशन असं म्हणतो. अ नॅरेटिव्ह कन्सिस्ट ऑफ अ सिक्वेन्स ऑफ ॲक्शन अँड इव्हेंट युजली इन ऑर्डर इन विच दे हॅपन्ड अँड रायटर युजेस द पास्ट टेन्स टू रिपोर्ट दिस. साहजिकच निवेदन किंवा वर्णन हा जो प्रकार आहे याच्यामध्ये येणाऱ्या ज्या घटना असतात त्यांचा सिक्वेन्स म्हणजे एका पाठोपाठ एक घटना घडते आणि त्याच्या पुढे लगेच दुसरी त्याला सुसंगत असणारी घटना घडत जाते. आणि ही जी असणारी शृंखला आहे ती अतिशय व्यवस्थित अशा प्रकारची असते. द नॅरेटिव्ह इज रिटन इन द प्रेझेंट टेन्स. जेव्हा एखादी भूतकाळी घटना सांगायची असेल तेव्हा भूतकाळाचा म्हणजे पास्ट टेन्सचा उपयोग केला जातो, आणि वर्तमानातली घटना सांगायची असेल तर वर्तमान काळाचा उपयोग केला जातो. When it involves the narration of a routine or habitual activity, or when it is presented as though the event or the story is unfolding before the eyes of a narrator. एखादी घटना वास्तवमध्ये घडत असेल किंवा वर्तमानात असेल तर मग तिचं प्रेझेंट टेन्स फॉर्ममध्ये किंवा प्रेझेंट टेन्स नॅरेशनमध्ये त्याचं कम्युनिकेशन किंवा रायटिंग केली जाते. It is important to be consistent in the use of tenses, particularly within the same paragraph. The writer could choose to present the event and incident in their chronological order. आणि म्हणून जशा प्रकारचा प्रसंग भूतकाळ वर्तमान काळामध्ये आणि बदलत जाईल किंवा एक वळण घेत जाईल तशा पद्धतीची वर्णनशैली ही होत असते. स्टार्टिंग विथ व्हॉट हॅपन्ड फर्स्ट अँड टॉकिंग द रीडर थ्रू ऑल दॅट हॅपन्ड आफ्टर इट थ्रू, ज्याला आपण फ्लॅशबॅक टेक्निक म्हणतो.
तशा पद्धतीचा पण वापर याच्यामध्ये टू कॅप्चर द रीडर इंटरेस्ट. आणि निवेदन शैली चांगली असली म्हणजे निश्चितच त्याचा एक सकारात्मक परिणाम आपल्याला दिसतो. दो व्हेरी शॉर्ट नॅरेटिव्ह कुड कन्सिस्ट ऑफ जस्ट वन पॅरेग्राफ, मोस्ट नॅरेटिव्ह पीसेस ऑफ लॉंगर इनी मेनी पॅरेग्राफ्स. एका पॅरेग्राफपासनं तर मोठ्या असणाऱ्या लेखापर्यंत, निबंधापर्यंत, प्रबंधापर्यंत निवेदनाची आणि स्थिती किंवा लेवल असू शकते. Thus, just as in a paragraph, all the sentences related to the central theme are arranged logically and linked by means of a connective paragraph in a short story. एखादी लघुकथा असेल तर त्याची एक असणारा वाक्य दुसऱ्या वाक्याला समन्वय साधून देर इज अ को रिलेशनशिप बिटवीन द टू सेंटेन्सेस अँड बाय द सिक्वेन्स story moves smoothly and listener or the reader can understood the logical sequence and connective parts of writing piece. Which are the important features? काही महत्त्वाचे असणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत ते आपल्याला पाहिजे आहेत. रिअल लाईफ और इमॅजिन सिच्युएशन. आपल्याला नॅरेशन करायचं असलं तर त्याच्यामध्ये वास्तव जीवनातलं किंवा कल्पनाचित्र असे दोन्ही सिच्युएशन आपण वापरू शकतो. सेटिंग ऑर अ बॅकग्राऊंड, युजली अ बिगिनिंग ऑफ द नॅरेशन. फॉर एक्झाम्पल, एखाद्या नॅरेशन करताना आपल्याला बॅकग्राऊंड किंवा त्याची पार्श्वभूमी निर्माण करायची असते. इट वॉज बिटरली कोल्ड विंटर नाईट इन दिल्ली ॲट 8 o'clock. The streets were almost deserted, with just a few shadowy figures hurrying, heads bent and wrapped in thick woolen mufflers and coats to the warmth of their homes. ह्या जो आपण 4 ओळी वाचल्या की हिवाळ्याचे असणारे दिवस होते, रात्रीची वेळ होती दिल्लीमधील आणि रात्री 8 वाजलेले होते. रस्त्यावर सर्व शुकशुकाट होता आणि अशा परिस्थितीमध्ये डोळ्यांना आपल्या कपडे मफलर वगैरे बांधून कोट घालून स्वतःच्या आणि शरीराला ऊब मिळण्यासाठी प्रयत्न चाललेला होता. एकूणच याच्यावर जी पार्श्वभूमी आहे ही पार्श्वभूमी आपल्याला विंटर कोल्ड सीझन हॅज बीन नॅरेटेड अँड आफ्टर दॅट द कॅरेक्टर विल कम अँड the impact always be there on the character of that particular situation or which has been placed there. A beginning, middle and clear ending. याच्यामध्ये सुरुवात, मध्य आणि अंत म्हणजे शेवट असा व्यवस्थित असला पाहिजे. People or characters who seem real and believable in the case of fictional narrative. आणि आपण जे पात्र चितारतो आहे, चित्रित करतो आहे ते वास्तव जीवनामध्ये आणि योग्य वाटलं पाहिजे. त्याच्या क्रिया आणि त्याच्या असणाऱ्या ते प्रसंग जिवंत वाटले पाहिजे. पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ नॅरेटर. आणि लिहिता लिहिता बोलता बोलता निवेदकाचा स्वतःचं दृष्टिकोन पण त्याच्यातनं अध्यारूत झाला पाहिजे. सिक्वेन्सिंग ऑर इव्हेंट युजली इन ऑर्डर टू ऑफ देअर ऑकरन्स इन टाईम बट समटाईम्स बिगिनिंग विथ द एंडिंग ऑर मिडल ऑफ द स्टोरी. काही वेळा एंड किंवा शेवट आधी असतो आणि नंतर स्टोरी पुढे जाते. याला फ्लॅशबॅक टेक्निक म्हणतात कुणी, आणि ज्याला प्लेन नॅरेटिव्ह असा पण प्रकार त्याच्यामध्ये असतो. डिव्हिजन इंटू पॅरेग्राफ्स. जेव्हा जेव्हा एक विषय संपत असेल आणि दुसऱ्या विषयाला आपण हात घालणार असू किंवा त्याच्याकडे आपला मोर्चा वळवत असू त्यावेळी आपण पॅरेग्राफ केले पाहिजे. स्पोकन कम्युनिकेशन इन आयदर डिरेक्ट ऑर इनडायरेक्ट स्पीच ऑर द मिक्सचर ऑफ बोथ. आणि संभाषण करत असताना म्हणजे मौखिक तोंडी भाषा वापरत असताना डायरेक्ट स्पीच, डिरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच ह्या दोन्ही किंवा दोघांचं मिक्सचर एकत्रीकरण आपण केलं पाहिजे. यूज ऑफ past tense most often but sometimes also few sentences must have been of belonging or related to the present tense. जेव्हा जास्तीत जास्त भूतकाळाचा वापर असला तरी योग्य त्या ठिकाणी वर्तमान काळाचाही वापर आपल्याला केलेला दिसतो. अशा पद्धतीने दिस इज वन ऑफ द these are the major ideas while narrating any paragraph to be understood and to be taken into the account. Keep in our mind.
Here is an example of a sample. I am usually up at 5 in the morning on a weekdays. एक उदाहरण आपल्याला दिलं आहे की मी जनरली सकाळी आणि 5 वाजता उठतो. आय स्पेंड द फर्स्ट हावर स्टडिंग अँड कम्प्लिटिंग क्लास असाइनमेंट. उठल्याबरोबर मी शाळेचा अभ्यास आणि असाइनमेंट किंवा होमवर्क करतो आणि त्यानंतर देन आफ्टर द बाथ अँड ब्रेकफास्ट, त्यानंतर आंघोळ करून नाश्ता घेतो. आय टेक 7:30 कॉलेज स्पेशल फ्रॉम द कॉर्नर ऑफ द स्ट्रीट. आणि 7:30ला कॉर्नरवर मी कॉलेजला जायला निघतो. वी हॅव अ क्लासेस फ्रॉम 8:30 AM टू 3 PM. आणि 8:30 ते 3 वाजेपर्यंत आमचे वर्ग असतात किंवा रेग्युलर क्लासेस विथ अ शॉर्ट लंच ब्रेक ऑफ 40 मिनिट्स. मध्ये फक्त एक जेवणासाठीचा लंच ब्रेक किंवा रेसेसेस असते. वेन आय ईट इन द कॉलेज कॅन्टीन विथ फ्रेंड्स, तेव्हा मग मी कॅन्टीनमध्ये जाऊन मित्रांबरोबर टिफिन खात असतो किंवा भोजन करत असतो. आफ्टर क्लासेस इट इज टाईम फॉर द लायब्ररी. आणि सर्व पिरियड झाल्यानंतर आम्हाला ग्रंथालयाला जायला लागतं. वेअर वी वर्क अंटिल 4 PM. आणि 3 ते 4 1 तास आम्ही ग्रंथालयामध्ये असतो. लेटर आफ्टर अ वॉश अँड अ क्विक स्नॅक ॲट होम. 4 वाजता घरी आल्यावर हातपाय धुवून आणि थोडंसं काहीतरी लाईट घेऊन, म्हणजे चहा असेल, बिस्किट असेल, स्नॅक्स असतील, असं काहीतरी खायचं. इट इज अ टाईम टू गो टू द म्युझिक क्लास. आणि नंतर मग मी संगीताच्या क्लासला जातो. जस्ट 10 मिनिट्स अवे बॅक होम. आणि नंतर 15 मिनिटानंतर मी पुन्हा घरी येतो. आय स्टडी फ्रॉम अबाउट 2 hours. त्यानंतर 2 तास मी अभ्यास करतो अंटिल 9 PM. डिनर इज द नायसेस्ट पार्ट ऑफ द डे. आणि नंतर 9 वाजता रात्री जेवण होतं, भोजन होतं, स्पेंट विथ ऑल माय पॅरेंट्स. आणि त्यानंतर माझ्या बहीण आणि आईवडिलांबरोबर मी वेळ घालवतो. फायनली आफ्टर वॉचिंग टेलिव्हिजन फॉर अ वाईल, काही वेळ मी टी व्ही आणि टी व्हीवरचे प्रोग्राम बघतो. अँड इट इज टाईम टू गो बेड अराउंड 10:30. आणि 10:30 वाजता मी झोपी जातो. मित्र हो, हा एक असणारा नॅरेटिव्ह आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला एक दिसतं की सकाळपासनं सायंकाळपर्यंतची जी त्याची रोजनिशी आहे, द डेली टाइम टेबल ऑफ हिज स्कूल अँड हाऊ ही focuses on all the time particularly, and how punctually he follows all these things in his life. But all these events and incidents which he has narrated in this narrative, they are related on the incident one after another, and there is a logical sequence. And so the narrative is very superb one, excellent one. The South African police have been looking for Hare, which, if caught, could be charged with a culpable homicide not amounting to murder. They have spread their net far wide, but so far their efforts have been not successful. दक्षिण आफ्रिकेच्या असणाऱ्या पोलिसांनी आणि ससा पकडण्यासाठी एक असणारा सापळा रचलेला आहे. त्यासाठी त्यांनी नेट, म्हणजे ज्याला आपण जाळं म्हणतो, ते अंथरलं आहे. पण मात्र त्यांचा प्रयत्न काही यशस्वी झालेला आपल्याला दिसत नाही. लास्ट वीक मोटरिस्ट फ्रॉम द ईस्ट लंडन शॉट हेअर अँड थ्रीव इट इन टू द बॅक सीट ऑफ हिज कार. द मॅन थॉट द हेअर वॉज डेड. मागच्या आठवड्यामध्ये ईस्ट लंडन म्हणजे पूर्व लंडनमध्ये एका असणाऱ्या मोटर ड्रायव्हरने एक ससा जो आहे तो आपल्या कारच्या मागच्या सीटवर ठेवला होता, टाकून दिला होता. त्याला वाटलं की ससा मेला आहे. द मॅन दो द हेअर वॉज डेड बट इट वॉज नॉट. पण खरं म्हणजे ससा मेलेला नव्हता. इट वॉज ओनली स्टर्न्ड. तो खरं म्हणजे बेशुद्ध झालेला होता. अँड ऑन रिगेनिंग कॉन्शियसनेस टच ऑफ हिज द ट्रिगर ऑफ द गन ॲज इट लिप्ट आउट ऑफ द कार्स विंडो. आणि जेव्हा त्याला पुन्हा शुद्ध आली किंवा तो पुन्हा त्याच्या असणाऱ्या चैतन्यामध्ये आला, भानावर आला, त्यावेळी मात्र तो एखाद्या बुलेटच्या गोळीसारखा कार मुखच्या काचेतनं निघून गेला. द शॉट वुंडेड द मोटरिस्ट इन द नेक. ही वॉज रश्ड द हॉस्पिटल बट डायड ऑन अ वे. आणि जेव्हा
त्या जखमा झालेला तो ड्रायव्हर हॉस्पिटलमध्ये गेला, तेथेच तो मेला. अशा पद्धतीने आपल्याला 4 ते 5 उदाहरणं या ठिकाणी आपल्याला दिलेले दिसतात. याच्यावरून पेज नंबर 175-76 वर टेक्स्टबुकमध्ये आपल्याला अशी उदाहरणं दिली. त्यापैकी 2 उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. तर याचा आपण विचार करून आणि नॅरेशनकडे बघायचं आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन ॲज डिरेक्टेड. एक्सरसाइज आपल्याला दिलेली आहे. अरेंज द सेंटेन्सेस बिलो द राईट ऑर्डर टू फॉर्म द पॅरेग्राफ नॅरेटिव्ह फ्रॉम द पंचतंत्रा केम टू बी रिटन. आपल्याला इथं जवळपास 10-12 वाक्य दिलेले आहेत आणि ते वाक्य एका पाठोपाठ आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. इन एन्शियंट इंडिया देअर वन्स लिव्ड अ किंग नेम्ड अमर शक्ती. He had 3 sons, all them were lazy and foolish. Vishnu Sharma was wise old sage who lived in the forest, and the king had every reason to be happy, but he was not so. In despair, the king turned to the ministers for the advice, and he was wise, clever, rich, and powerful. They did not want to learn, and nobody could teach them anything. One of the ministers suggested to the king that he should send for Vishnu Sharma and ask him to teach his son. Vishnu Sharma agreed to teach the princess, but he would not take any money. He took them to his forest and told them wonderful tales. The king sent for him and offered him much wealth if he taught his son to be clever and wise. These tales were written down many years later in the form of 5 books, and that came to be known as a Panchatantra. The princess listened and rapt attention within 6 months were full of wisdom. हे जे सर्व वाक्य या ठिकाणी उद्धृत केलेत, वाचून दाखवलेत, हे वाक्य एका राजाच्या पंचतंत्र कथेसंबंधीचे असून आपल्याला मित्र हो ते एका सिक्वेन्समध्ये लावायचे आहेत. अशा पद्धतीने हे नॅरेटिव्ह आपल्याला दिसतं. चूज द करेक्ट आन्सर फॉर्म ऑफ अमंग द ऑप्शन. काही प्रश्न आपल्याला दिले आहेत आणि त्याच्यातनं आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. विच ऑफ दिस सिनारिओ डू यू रिक्वायर नॅरेशन. खालीलपैकी कुठला असणारा प्रसंग आपण नॅरेटिव्ह टेक्निकमध्ये घेऊ शकतो. पर्याय 1 कॉमेंटिंग ऑन मार्च, रायटिंग अ लिव्ह लेटर, फिलिंग आउट अ बँक डिपॉझिट स्लिप अँड कीपिंग अ जर्नल. तर कॉमेंटिंग ऑन अ मॅच हे नॅरेटिव्ह आहे, कारण लेटर रायटिंग असेल, बँक डिपॉझिट असेल आणि जर्नलमध्ये हे ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या नॅरेटिव्हच्या नाही, तर कॉमेंटिंग ऑन अ मॅच हे नॅरेटिव्ह आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, ए बरोबर आहे. विच ऑफ दिस इज अन एक्झाम्पल ऑफ द फिक्शनल नॅरेटिव्ह. याच्यापैकी कुठलं असणारं निवेदन हे फिक्शनल म्हणजे जे कल्पनाधिष्ठित म्हणतो आपण त्याला. तर आर्ग्युमेंटेटिव्ह एसे, मिनिट्स ऑफ मीटिंग, न्यूजपेपर रिपोर्ट. खरं म्हणजे हे वरचे तिघं नसून शॉर्ट स्टोरीमध्येच आपण काल्पनिक असणाऱ्या गोष्टी आणि करू शकतो. म्हणून शॉर्ट स्टोरी इज अ फिक्शनल वर्क, दॅट इज अ डी. अ नॅरेटिव्ह दॅट इज अन अकाउंट ऑफ इमॅजिन्ड कॅरेक्टर अँड इव्हेंट इज कॉल्ड. जे असणारं काल्पनिक नॅरेटिव्ह असं त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला फिक्शन असं म्हटलं जातं. आणि तो पर्याय क्रमांक 1 आपल्याला तिसऱ्याचा सांगता येईल. चौथं, डॅश डॅश इज अ डिस्क्रिप्शन ऑफ अ सीन इन्क्लुडिंग डिटेल ऑफ प्लेस, वेदर, टाईम अँड सो ऑन. ज्या असणाऱ्या नॅरेटिव्हमध्ये काळ, हवामान आणि वेळेचं असणारं डिटेलिंग असतं त्याला काय म्हणतात. सेटिंग, डायलॉग, नॅरेटिव्ह ऑर सिक्वेन्सिंग. तर त्याला सिक्वेन्सिंग अशा प्रकारचं आपल्याला म्हणता येईल. स्टोरी is usually narrated from the perspective of a main character or at times from that of a secondary character. This perspective called. एखाद्या वेळी प्रथम पुरुषी निवेदन असेल किंवा कधी द्वितीय पुरुषी असेल तर त्याला काय म्हणतात, तर दॅट इज अ नॅरेटिव्ह. In order in which the narrator chooses the narrate, the story is called as. जी स्टोरी असते त्या स्टोरीमध्ये काय असतं, तर दॅट इज नॅरेटिव्ह सिक्वेन्स, सेटिंग ऑर पॉईंट ऑफ व्ह्यू. तर स्टोरी इज अ नॅरेटिव्ह. स्पोकन कम्युनिकेशन बिटवीन कॅरेक्टर्स इन द नॅरेटिव्ह इज कॉल्ड. दोन असणाऱ्या
पात्रांमध्ये असणारं जे संभाषण आहे त्याला डायलॉग असं म्हणतात. खरं म्हणजे these are not a dialogue spoken between two characters. We can say the conversation. Which of these is not a sequencing device in a narrative? खालीलपैकी कुठलं असणारं सिक्वेन्सिंग डिव्हाइस नाही आहे? क्रोनॉलॉजिकल नॅरेशन, फ्लॅशबॅक, पॉइंट ऑफ व्ह्यू, रिव्हर्स नॅरेशन. The flashback is not a sequencing device here. And the ninth one, what kind of a narration is used in a sample one? सॅम्पल वन म्हणजे ज्याच्यामध्ये आपण सकाळी उठलो आणि माझं असणारे दैनंदिनी ते असणारे सॅम्पल वनमध्ये सांगितण्यात आलं, तर ते कुठल्या प्रकारचं नॅरेशन आहे? फर्स्ट पर्सन, थर्ड पर्सन, सेकंड पर्सन, ओमिनिसियंट. तर ते प्रथम पुरुष आहे, कारण करता त्या वाक्यात स्वतःबद्दल बोलतो आहे. तो शाळेत केव्हा जातो, तो जेवण कसा करतो, त्याची शाळा काय असते, तो संगीत क्लासला केव्हा जातो, अँड ही इज टेलिंग दॅट आय एम डुईंग सो. सो दिस इज अ फर्स्ट पर्सन narrative in the sample number first. Sample number 4 is an example of what is narrative number 4 is to be taken, and that is the fourth is about let me tell about an exciting adventure I had some days ago. I was back in the college and visited this area. So the sample number 4 can be the fictional narrative or non-fictional narrative or fantastic or moralistic. So this is a again fictional narrative. So narration is an important communicative tool for the individual. Therefore narrative has to be taken very seriously and punctually. With these words, we should keep close this chapter and move to the another after that. With these words, I take your permission. Have a nice day. Vande Mataram. Jai Maharashtra.